असो SR पाटील माध्यमिक विद्यालय महामंडळ तालुका चोपडा जिल्हा जळगाव शैक्षणिक व्हिडिओ सादर करीत आहे चौधरी सर. विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9वीची पहिली कविता 1.1 अभ्यासणार आहोत. वॉक अ लिटिल स्लोअर. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. In the first stanza, here in the second line, we may know a little boy, a child is saying to his father, and here a child is narrating the story. म्हणजेच या ठिकाणी कवी एक लहान मुलाच्या भूमिकेतून आपल्या वडिलांना विनंती करतायत. काय विनंती करतायत? वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तर पप्पा तुम्ही हळू चला, हळू हळू चला. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. एक लहानसा मुलगा की जो अगदीच लहान आहे तो म्हणतोय आपल्या वडिलांना की हळू चला. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. आता फुटस्टेप्स म्हणजे काय? तर या ठिकाणी फूट आणि स्टेप्स असे दोन शब्दचं मिळून बनलेला हा शब्द आहे. फूट म्हणजे पाय आणि स्टेप्स म्हणजे पावलं. तर पावलाची ठसे, तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मागोमाग मी येत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला खाली पडायचं नाही आहे, मला पडायचं नाही आहे. तर मला त्या ठिकाणी तुमच्या मागोमाग यायचं आहे आणि म्हणून तुम्ही हळूहळू चला. तर या ठिकाणी हळू चला चालण्यासाठी या ठिकाणी या कवीने आपल्यासमोर ते उद्दिष्ट ठेवलेलं नाही आहे. तर या ठिकाणी एक वेगळा अशा प्रकारचं उद्दिष्ट कवींनी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कवी म्हणतायत लहान मुलाच्या भूमिकेमधून की वडिलांना सांगतायत की हळूहळू चला. आणि जर तुम्ही हळूहळू चालले तर मी तुमच्या मागोमाग तुमच्या पावलावर पावलं ठेवून व्यवस्थित येईल. म्हणजेच मी अपयशी होणार नाही, मी पडणार नाही, मी तुमच्या योग्य मार्गाने त्या ठिकाणी चालेल. इन द सेकंड स्टँजा, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. आणि कधीकधी तुमचे जे पावलं आहेत आर व्हेरी फास्ट. तर मोठ्या माणसाची पावलं ही थोडंसं स्पीडने चालतात. आणि म्हणून त्या ठिकाणी कवी म्हणतात की कधीकधी तुम्ही वेगात निघून जातात, वेगाने पावलं टाकतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधीकधी ते पाहण्याससुद्धा दिशेना अशी असतात, पाहण्यास त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. आणि म्हणून कवी त्या ठिकाणी आपल्या वडिलांना विनंती करतात की हळू चला, फॉर यू आर लीडिंग मी. तुम्ही मला त्या ठिकाणी मार्ग दाखवणार आहेत, मला योग्य अशा प्रकारचे मार्गाने ते मला न्यायचं आहे. कारण की योग्य अशा प्रकारचं जर पालकाने योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन मुलांना केलं तर मुलं योग्य मार्गदर्शनाने जात असतात. आणि म्हणून या ठिकाणी कवी आपल्या वडिलांना सांगतात की तुम्ही काय करा तर हळू चला, म्हणजे मला योग्य अशा प्रकारच्या मार्गावरती नेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मार्ग दाखवा, माझे त्या ठिकाणी लीडर व्हा. समडे वेन आय एम फॉल, समडे वेन आय एम ऑल ग्रोन अप्स. आणि मग एक वेळ अशी येईल की मी सुद्धा तुमच्यासारखा मोठा झालेला असेल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि
तुम्हाला जसं वाटतं तशा प्रकारचा मी तुमच्यासारखा मोठा झालेला असेल. वेन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, आणि मोठा झाल्यानंतर मलासुद्धा तुमच्यासारखा मलासुद्धा माझा मुलगा असेल. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, की जो सुद्धा माझ्याकडे योग्य अशा प्रकारची मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवत असेल. ज्याप्रमाणे तुम्ही मला योग्य अशा प्रकारचे मार्गदर्शन कराल तर मी सुद्धा माझ्या मुलाला त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करेल. आणि म्हणून त्या ठिकाणी कवी लहान मुलाच्या भूमिकेतून आपल्या वडिलांना सांगतात की तुम्ही मला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करा, म्हणून त्या ठिकाणी ते विनवत आहेत. In the stanza stanza, and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. आणि I would want to lead just right, आणि त्याला मला योग्य अशा प्रकारच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे. आणि योग्य अशा प्रकारच्या मार्गाने पुढे नेण्यासाठी I know that I was true योग्य, खरं, त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारच्या मार्गदर्शनाने जर मी वाढलेलो असेल, मी जर योग्य असेल तर मी त्या ठिकाणी त्याला योग्य अशा प्रकारच्या मार्गावरती त्या ठिकाणी पुढे नेईन, लीड करेल. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि म्हणून तुम्ही हळू चला. हळू चला म्हणजे काय, तर योग्य अशा प्रकारच्या मार्गाने, योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी मला मार्गदर्शन करा. आणि योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं तर आय मस्ट फॉलो यू, मला तुमचा मागोमाग घेता येईल. आणि अशा पद्धतीने एक लहान मुलाच्या भूमिकेतून कवींनी आपल्यासमोर एक वॉक अ लिटिल स्लोअर नावाची ही कविता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला